हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत मसाला खेकडा फ्राय. तर त्यासाठी आपल्याला खेकडे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 2-3 वेळा पाण्यात. इथे बघा मी पण चांगले धुवून घेतलेले आहे. स्वच्छ त्याचं सगळं काढून घ्यायचं आहे. नंतर कढईत आपल्याला 1 मोठा चमचा तेल घ्यायचं आहे. त्या तेलामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे. जास्त पण मीठ नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला एकजीव करायचं आहे ते आणि नंतर आपल्याला ते थोडंसं गरम होऊन द्यायचं अजून आणि मग त्यात आपण टाकायचे ते आपण धुतलेले खेकडे. ते आपल्याला एकदम एकजीव करून घ्यायचे आहेत. मिक्स सगळे अख्खे त्या नांग्यांना ते आहेत मसाला आता लागला पाहिजे. हे बघा मी कसं मिक्स करते आहे आणि ते त्यांचं जे शरीर असते त्याला पण सगळा मसाला लागला पाहिजे. आतून बाहेरून सगळीकडनं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याला थोडा वेळ शिजवायचं आहे झाकून. थोडंसं मध्ये उघडायचं आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून परत आपल्याला शिजायला टाकायचं आहे. 5-10 मिनटं शिजवायचं, जास्त त्याला शिजवायला ही नाही लागत, टाईम नाही लागत जास्त. मध्ये-मध्ये तुम्ही उघडून पाहू शकताय. आणि इथे बघा आपली सिंपल सोप्या पद्धतीने मसाला खेकडा फ्रायची रेसिपी तयार झालेली आहे. बघा कसलं भारी दिसतं आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसं झालंय ते.